स्टुडंट्स, बघा आपण याच्या लास्ट जी इंटिग्रेशन इनडेफिनेट इंटिग्रेशन जो तुमचा युनिट नंबर 2 आहे ना, तर त्याची ही जी लास्ट मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे प्रॉडक्ट रूल सारखा आहे, u इंटू व्ही रूल आपल्याला वापरावा लागेल. इफ म्हणजे आपल्या जर या फॉर्मॅट मध्ये असेल तर फॉर्म्युला बघा, इंटिग्रेशन u इंटू व्ही dx. आतापर्यंत आपल्याला फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी इंटिग्रेशन काढता येत होतं, आता प्रॉडक्ट साठी काढता येतं बघा. तर हा फॉर्म्युला आहे u इंटू व्ही इंटू dx इज इक्वल्स टू u इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे पहिलं फंक्शन मल्टिप्लाय बाय इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे दुसरं फंक्शन आणि परत या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. जर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल u इंटू व्ही तर हा रूल काय सांगतोय, सो इट इज इक्वल्स टू फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवायचं आहे, सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचंय मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचंय. म्हणजे पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन आणि जो काही प्रॉडक्ट येईल त्या दोघांचं काही जे काही मल्टिप्लिकेशन येईल त्या मल्टिप्लिकेशनचं इंटिग्रेशन इंटू dx. याचा अर्थ काय आहे, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन आणि मल्टिप्लिकेशनचं इंटिग्रेशन. पण आता इथं u फर्स्ट फंक्शन कोण, सेकंड फंक्शन कोण, कारण आपल्याला माहिती आहे a इंटू बी इज इक्वल्स टू b इंटू a. मग फर्स्ट आणि सेकंड याच्यासाठी एक रूल आहे आणि तो रूल टू डिसाइड u and v we apply LIAT rule. We apply LIATE rule. आता तुम्ही म्हणा हा LIAT रूल काय आहे, तर त्याच्यामध्ये L हा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. तुम्ही फंक्शन बघितलंय त्याच्यामधला हा लॉगॅरिथमिक फंक्शन. I आहे हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. A अल्जेब्रिक फंक्शन. T ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि लास्ट E एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. तर या नुसार म्हणजे सपोज करा आता असं आलं sin x इंटू e रेस टू x, तर प्रॉब्लेम काहीच नाहीये कारण sin x हा ट्रिग्नोमेट्रिक आहे, e रेस टू x हा एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे t आणि e म्हणजे आहे तो सिक्वेन्स बरोबर आहे. पण जर असं आलं sin इनवर्स x इंटू log x तर मात्र प्रॉब्लेम आहे, कारण हा म्हणजे I, हा म्हणजे L. I आणि L आहे, IL नाही. त्याच्यामुळं हा सिक्वेन्स चेंज होतो. म्हणजे इथं हा u नसणार आहे किंवा हा v नसणार आहे, तर इथं उलट होतं, हा म्हणजे फर्स्ट होतो आणि हा म्हणजे सेकंड. तर इथं ऍज युजुअल हा u हा v, पण इथं मात्र उलट रिव्हर्स होतो, कारण LIAT मध्ये L अगोदर आला पाहिजे तर तो फर्स्ट घ्यायचा, L नसेल इनवर्स आलाय तर तो फर्स्ट घ्यायचा, इनवर्स नसेल
अल्जेब्रिक तो फर्स्ट घ्यायचा आहे, अल्जेब्रिक नसेल तर ट्रिग्नोमेट्रिक. म्हणजे या चार पैकी एक जण काय होईल, फर्स्ट फंक्शन होईल आणि रिमेनिंग हा ऑटोमॅटिकली हा सेकंड फंक्शन होईल जर एक्सपोनेन्शियल असेल तर. ओके, म्हणजे LIT रूल यूज करून आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, u आणि v ची व्हॅल्यू काढायची. तर LIT सगळ्यांना माहिती आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन ओळखता येतात. लॉगॅरिथमिक फंक्शन माहिती आहे ना, लॉगॅरिथमिक फंक्शन काय काय आहे तर ते log x आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन माहिती आहे म्हणजे log x हा पहिला आहे. इनव्हर्स फंक्शन सगळे कसे असतात, इनव्हर्स, साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स. अल्जेब्रिक फंक्शन कसे असतात, x, x स्क्वेअर, x क्यूब, x प्लस 1, x मायनस 1. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण सगळ्यांना माहिती आहे, sin x, cos x, tan x, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, log x, log 2x एक्सेट्रा. आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन e raised to x, e raised to x, 2 raised to x, 3 raised to x एक्सेट्रा. म्हणजे हे पहिला टाइपचा आहे, हा दुसरा टाइप, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवे. हे एक्झाम्पल्स आहेत, दीज आर दी एक्झाम्पल्स. म्हणजे तुम्हाला फंक्शनचे टाइप ओळखता आले पाहिजे आणि फंक्शनचे टाइप ओळखण्यासाठी ही मेथड आहे, log x, sin इनव्हर्स x, x sin x एक्सपोनेन्शियल. म्हणजे याच्यामध्ये जर कोणतेही दोन फंक्शन येणार आहेत आपल्याला प्रॉडक्ट मध्ये, तर त्याच्यामध्ये u ची व्हॅल्यू आणि v ची व्हॅल्यू कोण डिसाइड करणार, तर LIT रूल डिसाइड करणार. आणि हा u v एकदा डिसाइड झाला की हा फॉर्म्युला वापरायचा, इंटिग्रेशन ऑफ u इंटू v इज इक्वल्स टू u इंटिग्रेशन v मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v आणि प्रॉडक्टचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. तर या मेथडनी त्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं आहे. ओके, चला वन बाय वन प्रॉब्लेम बघू आपण आता. नाउ लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x इंटू ई रेस टू एक्स dx. आतापर्यंत प्रॉडक्ट नव्हता, लक्षात घ्या. u इंटू व्ही खूप कमी वेळेला आलेला आहे, u इंटू व्ही. तर आता प्रॉडक्ट आलाय. प्रॉडक्ट रूलमध्ये u आणि v हा महत्वाचा आहेच आहे, पण त्याच्यात LIT रूल नुसार कोण येतो अगोदर सांगा. बघा, हा x, x म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन आहे, a अल्जेब्रिक फंक्शन. e रेस टू x चं नाव काय आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन e. सो देयरफॉर बाय LIATE बाय LIT रूल. LIT मध्ये a अगोदर येतं का e अगोदर येतं, या सिक्वेन्स मध्ये e काय a अगोदर येतो, म्हणजे हाच पहिला सिक्वेन्स बरोबर आहे. म्हणजे दिलेला सिक्वेन्स चेंज करायची आवश्यकता नाहीये. म्हणजे बाय LIT रूल u इज इक्वल्स टू x, v इज इक्वल्स टू e रेस टू. कळालं, u ची व्हॅल्यू x आणि v ची व्हॅल्यू e रेस टू. तुम्ही डायरेक्ट घेतलं असतं तरी चाललं असतं, पण काही काही प्रॉब्लेम मध्ये u नंतर असतो, v अगोदर येत असतो. त्याच्यामुळे त्या केस मध्ये तुम्हाला शफल करून घ्यावं लागेल. ओके, राईट. आता फॉर्म्युला बघा. देयरफॉर बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स आता दिसायला जरी तुम्हाला थोडासा अवघड रूल वाटत असेल तर खूप सिंपल आहे. कसा लक्षात ठेवायचा मी सांगतो. u इंटू v, uv dx प्रॉडक्ट आहे, त्यातला पहिला डिसाइड झालाय, दुसरा डिसाइड झालाय. तर पहिला ऍज इट इज घ्यायचा आपण, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये घेत होतो तसं पहिला ऍज इट इज. इंटिग्रेशन आहे म्हणून दुसऱ्या फंक्शनचं काय करायचंय, इंटिग्रेशन घ्यायचंय. सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये. आता इथं बघा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन काढलं म्हणून पहिल्याचं काय काढायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे d बाय dx ऑफ u घ्यायचा आणि त्याच्या सोबत दुसऱ्या फंक्शनचं काय घ्यायचंय, इंटिग्रेशन घ्यायचंय आणि मल्टिप्लाय बाय dx. झालं. u ची आणि v ची व्हॅल्यू पुट अप करा. सो I इज इक्वल्स टू u, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ u, x, इंटिग्रेशन v म्हणजे e रेस टू x dx मायनस इंटिग्रेशन इनटू ब्रॅकेट
डी बाय डी एक्स ऑफ यू, यू म्हणजे एक्स, सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन ई रेस टू एक्स आणि मल्टिप्लाय बाय dx. काही लक्षात येतं? u ची व्हॅल्यू u च्या ठिकाणी ठेवली, v च्या ठिकाणी v ची व्हॅल्यू ठेवली आणि आता फक्त आपलं पार्ट काय आहे, इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढायची. सो x इंटू व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x, e रेस टू x चे इंटिग्रेशन e रेस टू x, इंटिग्रेशनचं साइन रिमूव्ह झालं, मायनस इंटिग्रेशन मध्ये प्रॉडक्ट x चा डेरिव्हेटिव्ह सांगा, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि e रेस टू x चे इंटिग्रेशन e रेस टू x म्हणजे 1 into e रेस टू x आणि या दोघांचं प्रॉडक्ट करायचं. आता 1 आणि e रेस टू x चा प्रॉडक्ट किती येतो, e रेस टू x म्हणजे ती व्हॅल्यू अशी येणार x e रेस टू x मायनस 1 into e रेस टू x म्हणजे e रेस टू x आणि into dx म्हणजे परत एकदा आपल्याला e रेस टू x चे इंटिग्रेशन घ्यावं लागेल म्हणजे जे की काय येतं बघा x into e रेस टू x minus integration of e raised to x is e raised to x आणि शेवटी कुठली टर्म लिहायची प्लस, संपलं, आन्सर आलं. फक्त e raised to x कॉमन घ्या, e raised to x कॉमन घेतल्यानंतर x minus 1 राहतो प्लस e राहतो. इथून e raised to x काय केला, कॉमन घेतला, x minus 1 प्लस. प्रॉब्लेम हा ठरवतानाच येतो u आणि v. u आणि v जर तुमचे कन्सेप्ट क्लियर असतील, l i a t e या सिक्वेन्स मध्ये कोण अगोदर येतं तो बघायचं. लॉगॅरिथमिक आहे का, इनव्हर्स आहे का, अल्जेब्रिक आहे का, ट्रिग्नोमेट्रिक आहे का, एक्सपोनेन्शियल आहे. जो अगोदर असेल तो पहिल्यांदा घ्यायचा आणि जो u म्हणजे पहिली व्हॅल्यू, v म्हणजे दुसरी व्हॅल्यू. फक्त फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवताना पहिलं फंक्शन म्हणजे u ॲज इट इज लिहायचा, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये सुद्धा दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन आहे आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन आणि या दोन्हीचं परत इंटिग्रेशन घ्यायचं, एवढंच लक्षात घ्या. ठीक आहे, चला प्रॉब्लेम नंबर 2. नाउ लुक ॲट प्रॉब्लेम नंबर 2. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ x into sin x. So as usual, let I is equals to x into sin x. x हा फंक्शन आपला अल्जेब्रिक आहे, sin x कोणतं फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक आहे. a आणि t इथं आहे आपल्याकडे l i a. कोण अगोदर येतंय, a अगोदर. a म्हणजे कोण अगोदर येणार, x. t ट्रिग्नोमेट्रिक sin x म्हणजे u ची व्हॅल्यू ॲज युजुअल x आणि v ची व्हॅल्यू ॲज युजुअल sin x. म्हणजे दिलेला सिक्वेन्स आहे तसाच वापरायचा, त्याला चेंज करायचा नाही. राईट, देअरफॉर इंटिग्रेशन बाय पार्ट्स u into v, u into इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v into dx. फक्त लक्षात ठेवताना पहिलं दुसऱ्याचे इंटिग्रेशन, दुसऱ्याचे इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचे इंटिग्रेशन एवढंच लक्षात ठेवायचं. u आणि v मध्ये फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह, सेकंडचं इंटिग्रेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशनचं इंटिग्रेशन. राईट, चला देअरफॉर i is equals to u, u म्हणजे x इंटिग्रेशन v, v म्हणजे sin x into dx मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट d by dx of u, u म्हणजे x into इंटिग्रेशन ऑफ sin x into dx multiply by dx. त्याला काढा, sin x चे इंटिग्रेशन सांगता येतं तुम्हाला. सो इट इज इक्वल्स टू x into व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ sin x, मायनस cos x येतं sin चे इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 सॉरी इंटिग्रेशन ऑफ x हे येतं 1 into इंटिग्रेशन ऑफ sin x मायनस cos x आणि या दोघांचा प्रॉडक्ट मायनस cos x आणि 1 चा प्रॉडक्ट किती येतो, मायनस cos x येतो म्हणजे मायनस x into cos x म्हणजे मायनस x into cos x येतो मायनस इंटिग्रेशन 1 into मायनस cos x म्हणजे मायनस cos x into dx. तो मायनस साइन बाहेर घेता येतो, आउटसाइड काढता येतो
So it is equals to minus x into cos x minus minus plus हा मायनस साइन आणि हा मायनस साइन बाहेर काढला प्लस आणि प्लस मध्ये काय राहतो ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन ऑफ cos x into dx. तर sin चे इंटिग्रेशन मायनस cos तर cos इंटिग्रेशन sin x म्हणजे तुमची फायनल व्हॅल्यू मायनस x into cos x plus sin x plus c. So this is nothing but I is equals to फक्त इथं हा अल्जेब्रिक फंक्शन होता हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन L I A अगोदर येतो t च्या a अगोदर येतो t च्या म्हणून x ची व्हॅल्यू u sin x ची व्हॅल्यू v फॉर्म्युल्यामध्ये ठेवला इंटिग्रेशन काढायचंय खूप सिंपल आहे. नेक्स्ट थर्ड वन एक्झाम्पल नंबर 3 महत्वाचं एक्झाम्पल आहे बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x इंटू लॉग एक्स डी एक्स. तर x इंटू लॉग एक्स x कोणतं फंक्शन आहे x व्हॉट इज नेम ऑफ दिस फंक्शन अल्जेब्रिक. लॉग x कोणतं फंक्शन आहे लॉगॅरिथमिक. मग a अगोदर येतो का l अगोदर येतो LIT मध्ये LIT मध्ये अगोदर l येतो l म्हणजे u ची व्हॅल्यू कोण येणार आता log x. u log x आला म्हणजे v ऑटोमॅटिकली x. म्हणजे आता इथं लक्षात घ्या x into log x म्हणजे ॲज युजुअल आपल्याला आपल्या ह्याच्यानुसार x म्हणजे u v म्हणजे log x पण LIT नुसार जागा बदलली आता शफल झाला u आणि v इंटरचेंज झाला. कशामुळं या LIT मुळे कारण l आणि a याच्यामध्ये कोण अगोदर येतो l अगोदर येतो l अगोदर येतो म्हणजे log x अगोदर येतो मग x येतो. चला राईट इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल u into v u into integration of v minus derivative of u into integration of v into dx. So I is equals to u म्हणजे log x into इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे x इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन कोण आहे log x आहे. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन कोण आहे x आहे आणि या दोघांचं प्रॉडक्टचं इंटिग्रेशन राईट. सो log x इंटू x चा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे राईट. म्हणजे x रेज टू पॉवर n नुसार याचा इंटिग्रेशन यायला पाहिजे x रेज टू पॉवर 1 प्लस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1 मायनस व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन x इनटू x याचा परत पॉवर 1 आहे म्हणजे x रेज टू पॉवर 1 प्लस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1 आणि मल्टिप्लाय बाय dx या दोघांचं प्रॉडक्ट. ठीक आहे म्हणजे तो प्रॉडक्ट काय येतो बघा. सो इट इज इक्वल्स टू log x into x square divided by 2 x square divided by 2 minus integration 1 upon x into x square divided by 2 and multiply by dx. So that is equals to log x into x square by 2 minus बाहेर काय घेता येतो 1/2 बाहेर घेता येतो हा 1 आणि हा 2 प्रॉडक्ट मध्ये असल्यामुळे बाहेर घेता येतो आणि इंटिग्रेशन न्यूमरेटर मध्ये x स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये x dx x आणि एक टर्म कॅन्सल होते x स्क्वेअर मध्ये म्हणजे परत x राहतो म्हणजे याला असं लिहिता येतं x स्क्वेअर into log x divided by 2 minus 1 upon 2 into फक्त x चा पॉवर 1 राहतो कारण हा x कॅन्सल होतो x सोबत हा x आणि हा x स्क्वेअर म्हणजे फक्त x राहतो आणि x इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 म्हणजे x स्क्वेअर into log x स्क्वेअर बाय 2 into log x minus 1 upon 2 into परत x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस
पॉवर 1 नी वाढतो, सेम पॉवर डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे इथे आपल्याला x²/2 ही टर्म कॉमन पण घेता येते, म्हणजे log x - 1/2 ही टर्म x²/2 कॉमन घेतली दोन्ही टर्म मधून, म्हणजे log x - 1/2 हे तुमचं फायनल आन्सर. एकतर हे पण असेल, हे लिहिलं तरी चालतं, या दोन्ही पैकी कुठलंही एक आन्सर आला पाहिजे. मग तिथं तुम्हाला x²/2 × 2 काय करावं लागेल, 4 करावं लागेल. पण मोस्ट ॲक्युरेट आन्सर सेकंड वन, लास्ट x²/2 log x - 1/2 + c हे मोस्ट ॲक्युरेट आहे. हे फायनल आन्सर म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट फोर्थ वन बघा, तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. फोर्थ एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x × sec²x dx. आता x कोणतं फंक्शन आहे, अल्जेब्रिक. sec²x कोणतं फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक. म्हणजे हे फंक्शन अल्जेब्रिक, हे फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक. मग a अगोदर का t अगोदर, a अगोदर, a आणि नंतर मग t, म्हणजे a म्हणजे कोण, अल्जेब्रिक फंक्शन, म्हणजे u ची व्हॅल्यू x, v ची व्हॅल्यू sec²x, u ची व्हॅल्यू x, v ची व्हॅल्यू sec²x. बघा, व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. मी पुढे त्याचा आन्सर देणारच आहे, तरी तुम्ही तुमच्या लेवलला सॉल्व करता येतं का चेक करा. बघा, मी पुढे सॉल्व केलंय. u × v, इंटिग्रेशन ऑफ u × v इज इक्वल्स टू u × इंटिग्रेशन ऑफ v मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u × इंटिग्रेशन ऑफ v. या प्रॉडक्टचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. सो u इज नथिंग बट x, v म्हणजे sec²x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटिग्रेशन ऑफ sec²x × dx. आता sec²x चं इंटिग्रेशन काय येतं, tan x, म्हणजे x × tan x मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1, sec²x चे इंटिग्रेशन काय येतं tan x, म्हणजे 1 आणि tan x चा प्रॉडक्ट काय येतो, तर तो tan x येतो. आणि परत या 1 × tan x चं इंटिग्रेशन घ्यायचंय, म्हणजे x × tan x मायनस इंटिग्रेशन ऑफ tan x काय येतो, तर तो log of sec x येतो प्लस c. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल नंबर 5 बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x⁻² 2021. इयर कोणतं चालू आहे सध्या, 2021. लवकर संपलं पाहिजे कोरोनामुळं, ठीक आहे ना, म्हणजे नेक्स्ट इयरला आपल्याला व्यवस्थित कोरोनाचा सामना करत पुढं गेलं पाहिजे. ओके, x⁻² 2021 × log x dx. चला, दोन्ही फंक्शन x⁻² 2021 अल्जेब्रिक फंक्शन आहे, log x लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. मग u ची व्हॅल्यू आणि v ची व्हॅल्यू सांगा. l का a अगोदर l येतो का a अगोदर, lच अगोदर येतो, कारण स्टार्टिंगच l पासून आहे. म्हणजे u ची व्हॅल्यू log x, v ची व्हॅल्यू x⁻² 2021. आणि इझिली याला सॉल्व करता येईल बघा, कारण हे फंक्शन, so this is your algebraic function, this is nothing but logarithmic function. So by LIAT rule, so what is value of u, u is nothing but log x, म्हणजे आता एक्सचेंज झाला u आणि v, आणि v is equals to x⁻² 2021. u ची व्हॅल्यू x⁻² 2021, v ची व्हॅल्यू सॉरी या फॉर्म्युला मध्ये पुटअप करा. I is equals to u, u म्हणजे log x, इंटिग्रेशन ऑफ x⁻² 2021 × dx. हा काहीतरी मोठा नंबर आहे, खूप लांब आहे, मोठा दिलाय म्हणून घाबरायचं नाही. आपल्याकडे फॉर्म्युला आहे x⁻n चा, फक्त +1 करायचंय, डिवाइड बाय +1 आलं पाहिजे डिनॉमिनेटर मध्ये, ठीक आहे. म्हणजे मायनस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे log x, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे x⁻² 2021, आणि या दोन्हीचा प्रॉडक्टचं इंटिग्रेशन, राईट. बघा आता काय काय log x इंटू, याला कोणता फॉर्म्युला वापरणार आहे, ते 28 मधला x⁻n चा, म्हणजे x⁻² 2021 +1
डिवायडेड बाय 2021 प्लस, मग आपण लगेच 2021 प्लस 1 म्हणजे 2022 राईट, मायनस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर तो 1/x येतो आणि x रेज टू पॉवर 2021 चे इंटिग्रेशन 2021 डिवायडेड बाय 2021 प्लस 1 आणि प्रॉडक्ट चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x बघा काय येतं. So this is equals to log x into x raised to power 2021 नाही आता 22 divided by 2022 minus integration 1 upon x into x raised to power 2022 divided by 2022 आणि multiply by dx. प्रॉडक्ट घेऊन मग इंटिग्रेशन घ्यायचे म्हणजे काय नाही तर बघा log x into x raised to power 2022 divided by 2022 minus आता हा नंबर आणि हा नंबर आपल्याला बाहेर घेता येतो x raised to power 2022 हा नंबर इंटिग्रेशनच्या आउटसाइड, कारण नंबर बाहेर घेता येतो, मध्ये घेता येतो, कुठं पण करता येतो, नंबरला ऍडजस्टमेंट इझिली करता येते. आणि इंटिग्रेशन न्यूमरेटर मध्ये x raised to power 2022 divided by x into d. आता x चा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, -1 होतो म्हणजे हा x कॅन्सल, याच्यातला एक टर्म कॅन्सल, फक्त एक x कॅन्सल, म्हणजेच log x into x raised to power 2022 divided by 2022 minus 1 divided by 2022 आणि हा कॅन्सल झाल्यानंतर इथं टर्म काय राहते 2022 मधून 1 गेला म्हणजे 21 राहतो into dx. आता याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला, ठीक आहे. सो इट इज इक्वल्स टू log x into x raised to power 2022 divided by 2022 minus 1 divided by 2022. x raised to power 2021 चे इंटिग्रेशन x raised to power 2022 divided by 2022, कारण एक ने वाढत असतो नंबर प्लस c आणि या दोन्ही मध्ये हा जो नंबर आहे तो कॉमन आहे, कॉमन घेता येईल. सो इट इज इक्वल्स टू x raised to power 2022 divided by 2022 आणि ब्रॅकेट मध्ये log x minus 1 upon 2022. Let's see. This is your final. मागचा प्रॉब्लेम होता तसाच आहे, फक्त पॉवर जास्त आहे, तर पॉवर एक्स्ट्रा यूज केलेला. ओके, नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ log x into dx. आता बघा तुम्ही आतापर्यंतचे एक्झाम्पल सगळे प्रॉडक्ट रूलचे बघितले होते, u into v. आता u आहे v नाहीये, किंवा हा v असू शकतो u नाहीये, मग अशा टाइपचे log x चं इंटिग्रेशन 1/x नाही. तुम्ही म्हणणार सरळ इंटिग्रेशन ऑफ log x 1/x, तर 1/x log x चा काय आहे डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून log x चे इंटिग्रेशन 1/x येईल का नाही. हा 1/x चे इंटिग्रेशन काय येणार log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, 1/x चे इंटिग्रेशन log x, म्हणून log x चे इंटिग्रेशन 1/x येणार का नाही. तर जेव्हा जेव्हा अशा टाइपचे प्रॉब्लेम्स येतील तर त्यावेळेस या फंक्शनला log x ला log x into 1 म्हणता येतं. काहीच नाही म्हणजे काय आहे log x into 1 म्हणजे log x कोणतं फंक्शन झालं लॉगॅरिथमिक फंक्शन. 1 कोणतं फंक्शन आहे अल्जेब्रिक फंक्शन आहे. 1 नंबर आहे, x raised to power 0 लिहिता येतं आणि x raised to power 0 म्हणजे a फंक्शन, म्हणजे हा l आणि हा a, म्हणजे अगोदर कोणतं फंक्शन येणार log x, म्हणजे u ची व्हॅल्यू log x, v ची व्हॅल्यू 1. कळतं काहीच नाही म्हणजे into 1 घेता येतं आपल्याला. log x into 1 म्हणजेच log x, आपण करतोय सगळं पण काहीच करत नाही असं दाखवते, म्हणजे log x into 1 म्हणजे log x आहे. ठीक आहे, चेंज न होऊ देता त्याला करस्पॉन्डिंग चेंज केलं. तर i is equals to बघा u म्हणजे log x, इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे 1 चं इंटिग्रेशन, मायनस इंटिग्रेशन ऑफ
डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन 1 आणि मल्टिप्लाय बाय dx, राईट. सो लॉग एक्स इंटू व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ 1 चं इंटिग्रेशन काय येतं तर x येतं मायनस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन x येतो आणि 1 चं इंटिग्रेशन काय येतो x येतो. सो 1 into x 1 divided by x into x म्हणजे हा परत कॅन्सल होणार, x कॅन्सल होणार, म्हणजे log x into x, log x into x ला लिहिता येतं x into log x. अगोदर छोटी व्हॅल्यू नंतर मोठी व्हॅल्यू लिहिली मायनस इंटिग्रेशन. आता इथं हा x कॅन्सल झाला म्हणजेच काय राहिलं 1 राहतो आणि परत 1 चं इंटिग्रेशन काढायचंय म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं x into log x minus what is the integration of 1 x आणि प्लस c, x कॉमन घेता येतो x into bracket log x minus 1 प्लस. फक्त मेन इम्पॉर्टंट स्टेप याच्यामधली कुठली असेल तर ती 1 into 1 आणि सेकंड फंक्शन जेव्हा जेव्हा पहिल्या फंक्शनचा डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही तेव्हा त्याला into 1 घेऊन सेकंड फंक्शन म्हणजे प्रॉडक्ट रूल नुसार सॉल्व्ह करायचंय. कधीही बघा फर्स्ट फंक्शनचं जर डायरेक्ट इंटिग्रेशन काढता नाही आलं तर सेकंड फंक्शन 1 कन्सिडर करून त्या फंक्शनचा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल 7. चला हे लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण आता या मेथडचं. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स. आता असं म्हणू नका टॅन इनवर्स एक्सचं इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे पण तो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा नाही, म्हणून टॅन इनवर्सचं इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येणार नाही. हां जरूर 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन मात्र टॅन इनवर्स एक्स येईल. मग अशा वेळेस डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही म्हणून या टाईपच्या फंक्शनला म्हणायचंय टॅन इनवर्स एक्स आणि मल्टिप्लाय बाय 1 असं लिहिता येईल, राईट. म्हणजे आता हा इनवर्स फंक्शन आहे म्हणजे आय आहे आणि हा अल्जेब्रिक फंक्शन आहे म्हणजे ए आहे. म्हणजे कोण अगोदर येतं इनवर्स म्हणजे हा अगोदर येतो हा नंतर येतो. आय आणि ए म्हणजे पहिलं फंक्शन ॲज युजुअल कोण झालं टॅन इनवर्स एक्स. आणि नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एकच फंक्शन येतं त्याचं इंटिग्रेशन काढता येत नाही तेव्हा पहिलं फंक्शन तोच असतो, दुसरं फंक्शन नेहमी काय येतं v ची व्हॅल्यू काय येते 1 येते. कारण त्याच्याशिवाय त्याचं इंटिग्रेशन काढता नाही येत म्हणून तर पहिलं झालं, त्याचं इंटिग्रेशन काढता येत असेल तर सेकंड झाला असता v, राईट. सो i इज इक्वल्स टू u म्हणजे टॅन इनवर्स x इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस d by dx ऑफ फर्स्ट फंक्शन कौन है tan इनवर्स x इंटीग्रेशन ऑफ 1 मल्टीप्लाई बाय dx, राइट. सो tan इनवर्स ऑफ x into इंटीग्रेशन ऑफ 1 x माइनस इंटीग्रेशन ऑफ tan इनवर्स x काय येतो सॉरी डेरिव्हेटिव्ह काय येतो tan इनवर्स x चा 1/1 प्लस x स्क्वेअर आणि 1 चं इंटिग्रेशन काय येतं x आणि ह्या दोन्हीचा प्रॉडक्ट इनटू dx, राईट. म्हणजे बघा ती व्हॅल्यू येते tan इनवर्स x इनटू tan इनवर्स x ला काय लिहिता येतं x इनटू tan इनवर्स ऑफ x मायनस इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटर मध्ये x डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर. तर महत्त्वाचा प्रश्न याचं इंटिग्रेशन कसं काढायचंय तर तुम्हाला मगाशी जो फॉर्म्युला सांगितला होता फंक्शन खाली फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर डायरेक्ट लॉग ऑफ फंक्शन लिहिता येतं आपल्याला आन्सर. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला इथे खूप छोटीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि ती ऍडजस्टमेंट बघा मायनस 1/2 इंटू 2x डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर इंटू dx. काय केलं 2 ने मल्टिप्लाय डिवाइड म्हणजे 2 कॅन्सल होऊ शकतो आणि आपल्याला पाहिजे तो फॉर्म्युला लिहिता येतो. आता लिहिता येतं इथं बाय आपल्याकडे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा इंटिग्रेशन हा f डॅश ऑफ x
डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स असं असेल तर याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे एफ ऑफ एक्स सगळ्यांना माहिती आहे फंक्शन आहे. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. नेहमी लक्षात ठेवा डॅश हे फंक्शन डेरिव्हेटिव्ह साठी वापरतात. एफ डॅश म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कुठं पाहिजे, न्यूमरेटरला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरला फंक्शन. आता डिनॉमिनेटरचं फंक्शन 1 + x² आहे तर 1 + x², 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे 0 + 2x ची व्हॅल्यू किती येते 2x. हा 2x कुठं प्रेझेंट आहे न्यूमरेटर मध्ये. 1 + x² कुठं प्रेझेंट आहे डिनॉमिनेटर मध्ये. फंक्शन डिनॉमिनेटर म्हणजे log f of x ही व्हॅल्यू लिहिता येते. म्हणजेच या टर्मचा आन्सर लिहिता येतो. आता हा फॉर्म्युला आहे f dash of x upon f of x is equals to log f of x. म्हणजे या टर्मचा आन्सर x into tan inverse of x minus 1/2 into ही व्हॅल्यू 1/2 या इंटिग्रेशनला या टर्म सोबत कंपेअर म्हणजे याला लिहिता येतं log of f of x. f of x म्हणजे ही व्हॅल्यू. दिस इज f of x and this is f dash of x. म्हणजे log of 1 + x² plus x into tan inverse x minus 1/2 into 1/2 into log of 1 + x² plus c. फक्त तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह पाहिजे, डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन पाहिजे. आता एक साधा एक्झाम्पल जर दिलं तुम्हाला, इंटिग्रेशन सपोज करा cos x डिवायडेड बाय sin x हे फंक्शन आहे बरोबर. sin x आहे, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे log of sin x. या फॉर्म्युलानुसार log of f. आणि आपल्याला माहिती आहे cos upon sin म्हणजे काय येतो cot x आणि cot x चे इंटिग्रेशन काय आहे तर cot x चे इंटिग्रेशन हेच आहे log of sin x plus c. चला एक असाइनमेंट देतो, 1 2 3 4 एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करा. बघा राईट साइडला तुमच्या असाइनमेंट दिले 6 प्रॉब्लेम. पहिला x * cos x, दुसरा x * cos x² x, तिसरा x * cos 3x कंपोजिट आहे एवढाच फरक आहे. चौथा x⁻99 * log x. पाचवा आणि सहावाला एकच फंक्शन आहे, तुम्हाला तिथं 1 दुसरं फंक्शन कन्सिडर करावं लागतं इंटू 1 घेऊन सॉल्व करावं लागेल. याच पद्धतीनं सॉल्व करा. आता इथं जवळपास आपला युनिट नंबर 2 हा कंप्लीट झाला. युनिट नंबर 2 चे म्हणजे इंटिग्रेशन हा पार्ट जवळपास इनडेफिनाइट इंटिग्रेशन तुमचा युनिट नंबर 2 हा जो आहे हा कंप्लीट झालाय. आता युनिट नंबर 3 जो आहे, युनिट नंबर 2 जर इझिली कळाला असेल, युनिट नंबर 2 लक्षात आलं असेल तर तुम्हाला युनिट नंबर 3 याच्यापेक्षा अर्धा पण नाहीये, फक्त पुढे एक स्टेप वाढवायची. तेच मेथड्स आहेत, तेच सगळं रिपीट आहे. युनिट नंबर 3 याला काहीच वेळ लागणार नाही. जर तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशन कळालं असेल म्हणजे युनिट नंबर 2, तर तिसरा जो आहे युनिट तो आहे डेफिनाइट. आणि डेफिनाइटचा शॉर्ट म्हणजे इनडेफिनाइटचा शॉर्ट फॉर्म छोटा टाइप म्हणजे इनडेफिनाइट. हाच टॉपिक पुढे कंटिन्यू म्हणला तरी चालेल, फक्त त्याचं शॉर्टर व्हर्जन आहे युनिट नंबर 3. त्या शॉर्टर व्हर्जनचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. युनिट नंबर 3चा जो डेफिनाइट इंटिग्रेशन आहे तो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करून बघा, नाही काही अडचण आली तर विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये इनडेफिनाइट इंटिग्रेशन बघू आपण. तोच फॉर्म्युले आहेत, तेच सगळं यूज करायचं आहे आपल्याला. इनडेफिनाइट म्हणजे इंटिग्रेशनचेच फॉर्म्युले डेफिनाइटमध्ये यूज करायचे आहेत, म्हणजे नवीन फॉर्म्युले लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही आहे. ओके, वी विल स्टॉप हिअर.